हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर. कसे आहात फ्रेंड्स? मस्त राहा, स्वस्थ राहा, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा, प्रामाणिक राहा, सगळ्यांशी प्रेमाने वागा, आपल्या स्वतःशी प्रेमाने वागा, आपल्यातली शक्ती जाणून घ्या. आपण काहीही करू शकतो फ्रेंड्स. कोणतीही गोष्ट असू दे, आपण ती साध्य करू शकतो. फक्त आपल्याला आपल्यातली शक्तीची जाणीव करून घ्यायची. आपल्याला आपल्या शक्तीची कल्पनासुद्धा नसते. आपण मग बाहेर शोधत फिरतो की हे काम कसं होईल, ते काम कसं होईल. बाहेर शोधायला जातो आपण. चुकीचे निर्णय घेतले जातात आपल्याकडून. मग आपणच बोलतो की अरे यार, चुकीचं खूप झालं, मला समजलं कसं नाही, मी खूप चुकीचं वागलो, हा असाच निर्णय मी घेतला, तसाच घेतला. आपणच निर्णय घेतो आणि आपण त्यामध्ये चुकतो. कारण आपल्याला आपली शक्तीची जाणीव नाही आहे, करून नाही घेतली. आपण बाहेर शोधत फिरत बसलो, हे काम असं कसं होईल, ते काम कसं होईल. आपल्याला आपल्या शक्तीची जाणीव करून घ्यायची आहे. आपल्याला इंट्युशन पॉवर बघायची आहे, सिक्स सेन्स बघायचं आहे. सिक्स सेन्स आपल्याला ॲक्टिव्ह करायचं आहे. सिक्स सेन्स आपलं कसं ॲक्टिव्ह होईल, आपली इंट्युशन पॉवर कशी वाढेल, हीच आपल्यातली शक्ती आहे फ्रेंड्स. याबद्दल आपण आज बोलूयात, इंट्युशन पॉवरबद्दल. इंट्युशन पॉवर म्हणजे फ्रेंड्स, सिक्स सेन्स म्हणजे एखादी गोष्ट जर घडत असेल, चांगली किंवा वाईट, त्याबद्दल आपल्याला आधीच मनामध्ये थोडी जाणीव होणं त्या गोष्टीची, की ती गोष्ट आपण बरोबर करतोय किंवा चुकीची करतोय. समोरची गोष्ट केल्याने आपल्या चांगल्यासाठी आहे की वाईट होईल त्याने, ह्या गोष्टीची जाणीव आपल्याला आधीच होते फ्रेंड्स. की जसं की आपण बोलतो ना कधी कधी, हां हे बरोबर नाही आहे, हे असं नको करायला. कधी कधी आपल्याला वाटतं बघा मनातून. ती थोडीशी आपली इंट्युशन पॉवरच असते फ्रेंड्स. ती थोड्या प्रमाणात सगळ्यांमध्ये इंट्युशन पॉवर असतेच, आपल्या सगळ्यांमध्ये असते ती. फक्त ती स्ट्रॉंग कशी करायची ते पण बघूयात थोडक्यात. ती स्ट्रॉंग करण्यासाठी मेडिटेशनच जास्त आपल्याला महत्त्वाचं आहे फ्रेंड्स. इंट्युशन पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. बघा फ्रेंड्स, सकाळी तुम्ही अशा शांत ठिकाणी बसा मेडिटेशनसाठी आणि तुम्ही तुमच्या श्वासांवर लक्ष द्या, लक्ष केंद्रित करा आणि ओंकाराचा जप करा. म्हणजे ओंकार, आणि असं तुम्ही म्युझिक ऐकत जा, ज्याने तुमचं मेडिटेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे जमेल. तुम्ही सॉफ्ट म्युझिक फ्रेंड्स ऐकत जा. सॉफ्ट म्युझिक मेडिटेशन करताना तुम्ही एकदम सॉफ्ट म्युझिक जरी ऐकलत ना फ्रेंड्स, तरी तुम्हाला शांत वाटेल. प्राणायाम वगैरे करा, भ्रामरी करा, प्राणायाम करा. प्राणायामनी सुद्धा तुम्हाला तुमची इंट्युशन पॉवर वाढण्यामध्ये मदत होईल. आपलं सिक्स सेन्स ॲक्टिव्ह होण्यासाठी मदत होईल. आपल्याला सगळ्या गोष्टी समजण्यासाठी मदत होईल. आपले निर्णय चुकणार नाहीत, आपल्याला निर्णय घेण्यासाठी मदत होईल. आपल्यामध्ये जे कन्फ्युजन असतं ना फ्रेंड्स, जो कन्फ्यूज आपण होतो,
डगमगतो ते होणार नाही इंट्युशन पॉवरने. आपला स्वतःवरचा विश्वास वाढेल. कधी कधी बघा आपण खूप कन्फ्यूज असतो कोणतीही गोष्ट करण्यासाठी, की मी हे करू की नको, हे केलं तर असं चांगलं होईल का, हे केलं तर हे असं होईल का, वाईट होईल की चांगलं होईल. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये खूप कन्फ्यूज असतो. इंट्युशन पॉवरने हा कन्फ्यूजपणा जो आहे ना तो कमी होईल फ्रेंड्स. आणि तुम्ही नॅचरल जागेमध्ये जास्ती जाण्याचा प्रयत्न करा. सकाळी सकाळी तुमच्या कुठे जवळ पार्क वगैरे असेल, गार्डन असेल, तिथे गवत असेल, त्याच्यावरती तुम्ही चाला. अशा ठिकाणी जा तिथे फक्त नॅचरल आहे. मोबाईलचा वापर जास्ती करू नका, हेडफोनचे वापर करू नका. जे स्मार्ट वॉच वगैरे असतात त्यांचा वापर करू नका वॉक वगैरे करताना. नॅचरल त्या जागेवरती तुम्ही शांत बसण्याचा प्रयत्न करा. काही लोकांच्या घराजवळ गार्डन वगैरे असतं, तिथे तुम्ही नक्की जा फ्रेंड्स. गवतावर बसा. जगातल्या नॅचरल गोष्टींशी आपला संपर्क आला पाहिजे फ्रेंड्स. जे नॅचरल आहे त्या गोष्टींशी आपला जास्तीत जास्त संपर्क आला पाहिजे. चालायचंय, गवतावर चाला, मातीत चाला. काही लोक बघा गवतावर बसून मेडिटेशन वगैरे करतात, शांत बसतात. 5 ते 10 मिनटं शांत बसा फ्रेंड्स. फक्त मांडी घालून शांत बसा तिथे गवतावर. नॅचरल आहे ते, खूप थंड आणि आपल्या मनाला खूप शांतता देईल. त्यामुळे तुमचं मेडिटेशन पण पॉवरफुल होईल फ्रेंड्स. जास्तीत जास्त तुम्हाला शांत राहण्याची ताकद देईल. त्याने आपण अजून जास्त स्ट्रॉंग होऊ. प्रत्येक निर्णय आपण स्वतः घेऊ, कोणाला विचारायची गरज नाही पडणार आपल्याला. इंट्युशन पॉवर ही हवीच फ्रेंड्स, सगळ्यांमध्ये असतेच थोडीफार. 6th सेन्स हे आपल्याला हवंच. कोणती गोष्ट चुकीची आहे, कोणती गोष्ट चांगली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यामध्ये इंट्युशन पॉवर असणं खूप गरजेचं आहे. काही लोक बघा फ्रेंड्स सहज बोलतात. आपल्या मनातून आपल्याला वाटतं कधी नको, हा माणूस बरोबर नाही वाटत आहे, याच्यापासून लांबच राहूया. नुसतं फक्त बघितल्याबरोबर आपल्या मनामध्ये तसं येतं कधी कधी. यालाच इंट्युशन पॉवर बोलतात. कधी कधी आपले निर्णय चुकतो, कधी कधी आपण नको त्या माणसाच्या आहारी जातो, नको त्या माणसावरती आपण विश्वास ठेवतो, तेव्हा आपली इंट्युशन पॉवर कमी पडते. फ्रेंड्स, मेडिटेशन तुम्ही खूप जास्त स्वतःला जास्ती वेळ द्या. मेडिटेशनमध्ये तुम्ही लक्ष द्या. मेडिटेशन नक्की करा फ्रेंड्स. डीप ब्रीथ करून आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. श्वास हळूहळू घ्यायचा आणि आपल्याला श्वासांवरती लक्ष द्यायचं आहे. मनामध्ये जे विचार येतात ते येऊ द्यात, ते ऑटोमॅटिक कमी होणार मेडिटेशनने. प्राणायामचा वापर करा. प्राणायाम नक्की करा फ्रेंड्स. प्राणायामने तुमचं मेडिटेशन पण स्ट्रॉंग होईल, तुमची इंट्युशन पॉवर पण वाढेल.
प्राणायाम नक्की करा फ्रेंड्स. आणि आपली शक्ती, आपली स्वतःची शक्ती ओळखा. कोणताही निर्णय घेताना आधी आपल्या मनामध्ये काय येतंय, कोणताही निर्णय घेताना त्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या फ्रेंड्स. लक्ष द्यायचं आपल्याला. चांगले निर्णय घेण्याचे प्रयत्न आपल्याला करायचे. किती वेळ आपण दुसऱ्यांवर डिपेंड राहणार ना फ्रेंड्स. आपल्याला आपली इंट्युशन पॉवर ओळखायची आहे. कशी ओळखायची फ्रेंड्स? एक गोष्ट करा तुम्ही. दिवसभरामध्ये तुम्ही एका गोष्टीचा सतत विचार करा. सतत विचार करा. ते गुलाबाचं फूल असोत किंवा एखादा पक्षी असोत, जे तुम्हाला आनंद देईल. बघा, गुलाबाच्या फुलाने आपल्याला खूप आनंद मिळतो. बघून त्याचा सुवास येतो, छान आवडतो सगळ्यांना. गुलाबाचं फूल मनामध्ये धरा. किंवा अजून कोणती गोष्ट जी तुम्हाला आवडत असेल ती दिवसभरामध्ये विचार करा फ्रेंड्स. त्या गोष्टीचा दिवसभरामध्ये विचार करा. आणि दिवसभरामध्ये किंवा ह्या 1-2 दिवसामध्ये, दिवसभरात किंवा 1-2 दिवसात ती गोष्ट तुमच्या संपर्कात आली किंवा ती गोष्ट तुम्हाला मिळाली, तर तुम्ही समजून जा तुमची इंट्युशन पॉवर आहे तुमच्यामध्ये. इंट्युशन पॉवर आहे. फक्त ती जागृत करा फ्रेंड्स. ती जागृत कशी करायची? जास्तीत जास्त शांत राहून ती आपल्याला जागृत करायची आहे फ्रेंड्स. मान्य करते, जे जॉबला वगैरे जातात त्यांना वेळ नाही मिळत. पण तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना फ्रेंड्स, जेव्हा मोकळा वेळ भेटेल, फक्त 10-15 मिनटं स्वतःला द्या. एका जागेवर शांत बसा, जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. शांत थोडा वेळ मेडिटेशन करायचं. शांत राहा, फक्त शांत राहा. आणि जर मेडिटेशन नसाल करत तर शांत राहा आणि एकदम सॉफ्ट म्युझिक तुम्ही ऐका. मोबाईलमध्ये लावा सॉफ्ट म्युझिक, जे आपल्या मनाला शांतता देईल. डोळे बंद करायचे आणि ती म्युझिक तुम्हाला शांतपणे ऐकायचं आहे, जे आपल्या डोक्याला थंडपणा देईल, आपल्या मन शांत ठेवेल. जसं की पाण्याचा आवाज फ्रेंड्स, किती शांत असतं बघा. पाण्याचा खळखळणारं जे पाणी असतं ते. मोबाईलमध्ये भरपूर टोन असतात फ्रेंड्स, ते तुम्ही सेव्ह करा. जेव्हा तुम्ही शांत बसाल ना फ्रेंड्स, डोळे बंद करायचेत आणि ते शांत आवाज तुम्ही ऐका. तो आवाज तुम्ही ऐका थोडा वेळ. तुमचं डोकं शांत राहील, मन सुद्धा शांत होईल. खूप दिवसभरात आपण खूप लोकांची बडबड ऐकून वगैरे आलेला असतो, थकलेलो असतो. नाही ते शब्द आपल्या कानावर पडलेले असतात. दिवसभराची नेगेटिव्ह पॉवर आपल्यामध्ये आलेली असते. ती आपल्याला कमी करायची, ती आपल्याला काढायची आहे फ्रेंड्स. त्यामुळेच आपल्याला 2 टायमाचं मेडिटेशन हवं आहे. सकाळी यासाठी हवं आहे की तुमचा दिवसभराचा दिवस शांत जाईल, थोड्या प्रमाणात तरी शांत आणि चांगला जाईल. म्हणून सकाळी मेडिटेशन करायचं आहे. रात्री यासाठी करायचं आहे की तुम्ही दिवसभर आलेले असता. दिवसभर आपण फिरून आलेलो असतो. दिवसभराच्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात, भिनभिनत असतात. नको ते विचार, नको त्या गोष्टी आपण बघून आलेलो असतो कधी.
त्या मनातून बाजूला होण्यासाठी मेडिटेशन रात्री पण करायचं असतं. त्याने तुमच्यासाठीच तुमचाच फायदा होणार आहे. विषय आपल्या इंट्युशनचा होता, त्यासाठी मेडिटेशनच जास्ती गरजेचं आहे, इंट्युशन पॉवर वाढवण्यासाठी. आणि फ्रेंड्स, मला सांगा, कोणाला इंट्युशन पॉवर नको आहे? सगळ्यांना हवं आहे. सिक्स सेन्स कोणाला ॲक्टिव्ह नको आहे? सिक्स सेन्स आपल्या इथे असतो. शंकराचा तिसरा डोळा. शंकरदेव आहेत ते, त्यांचा तो ॲक्टिव्ह आहे, आपला ॲक्टिव्ह नाही अजून. त्याला सिक्स सेन्स बोलतात. इथे असतो आपला. तो जागृत करावा लागतो. तो जेव्हा जागृत होतो ना फ्रेंड्स, तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टी समजतात. आपण हे केल्यावरती चुकीचं होईल की बरोबर होईल, सगळ्या गोष्टी समजतात आपल्याला. निर्णय घेण्यामध्ये आपण अजिबात चुकत नाहीत. म्हणून आपल्याला इंट्युशन पॉवर आपला स्ट्रॉंग करायचा आहे. तुमच्या घराजवळ कुठे झाडं असतील, छान पार्क असेल, गार्डन असेल, शांत ठिकाणी, तर तिथे नक्की जा फ्रेंड्स. तिथे नक्की जा. सकाळी संध्याकाळी नक्की जा, वेळ असल्यास. जे नॅचरल आहे ना, त्याच्या संपर्कात राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तिथे जाऊन शांत बसा 10-15 मिनटं. जिथे शांत वाटेल तिथे बसा. बेंचवर बसा, खाली बसा. गवतामध्ये बघा, प्रत्येकाला बसायला आवडतं. का आवडतं? शांत थंड वाटतं म्हणून आवडतं. नॅचरल आहे ते. जायचंय आपण, जाऊन बघा. इंट्युशन पॉवर मदतला स्ट्रॉंग व्हायला मदत होईल तुम्हाला. तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्याल, कोणाला विचारणार नाही. तुम्ही स्वतः निर्णय घेण्यासाठी सक्षम व्हाल तुम्ही. आणि आपल्याला व्हायचं आहे. प्रत्येक वेळी आपल्याला दुसऱ्यांनी सल्ले द्यावेत असं नको व्हायला. कधी कधी लोक फायदा घेतात त्यांचे सल्ले सांगून. सगळेच लोक आपल्याबद्दल चांगला विचार नाही करत. सगळ्यांवर आपण विश्वास नाही ठेवू शकत की समोरचा व्यक्ती आपल्याला चांगलंच सांगेल, चांगलाच सल्ला देईल. नाही, लोक जगामध्ये चांगली नाहीत. त्यामुळे आपल्याला आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे. आपण आपल्याला विचारायचं आहे. आपणच सल्ला द्यायचा आहे. आपलाच सल्ला घ्या. आपलं मन काय सांगतंय, मनाचं ऐका शांतपणे. नॅचरल गोष्टीमध्ये फिरा, बसा, मेडिटेशन नक्की करा फ्रेंड्स. प्राणायाम करा आणि सॉफ्ट म्युझिक ऐका. शांत. जर तुम्हाला मेडिटेशन म्हणजे श्वासांवर तुमचं हे नसेल, लक्ष केंद्रित नसेल होत, तर फक्त शांत बसा. मांडी घालून शांत बसा आणि सॉफ्ट म्युझिक ऐका, शांत म्युझिक ऐका. नुसतं म्युझिक ऐका शांत. बघा तुमचं मन आणि डोकं किती शांत होईल फ्रेंड्स. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला मदतच होईल. माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. चॅनल नवीन आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. मी नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कोणती माहिती हवी आहे ते सुद्धा सांगा. मी त्याचे व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करेल.
तुम्हाला जी माहिती हवी आहे त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन फ्रेंड्स. चॅनलला लाईक नक्की करा, शेअर करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.